नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये अक्षय हा खूप टेन्शनमध्ये घरी आलेला असतो आणि त्याला हे सर्व घरचं वातावरण बघून खूप टेन्शन येतं. तेव्हा तो असं वैतागून म्हणून जातो की या घरात राहण्यापेक्षा मी आणि रमा कुठेतरी बाहेर जातो आणि आमचा नव्याने संसार थाटतो, कारण या घरात राहून खूप वैतागलो आम्ही. तेव्हा मात्र आता सीमा म्हणते की हो अक्षित, खरंच येथे राहू नको, रमाला घेऊन लांब असा कुठेतरी जा आणि तुमचा नव्याने संसार ताट. तेव्हा आता मधुमती आजी तर हसूनच पाहत असते. आपल्या आजीला सुद्धा, पार्वती आजीला खूप टेन्शन येतं आणि बाकी घरातील सर्वांना सुद्धा. तेव्हा मात्र आता अक्षय उठतो आणि आईला म्हणतो की आई, अगं काय हे सर्व, मी आता जे काही बोललो तर त्याने तुला काय वाटतं की रमा असं म्हणेल, रमाला म्हणजे मान्य असेल का की आपण आपला वेगळा संसार थाटूयात म्हणून? अगं आई, रमा कधीच आपल्या कुटुंबाला आणि मला असं संकटात म्हणजे ठेवून नाही जाऊ शकत. रमा आपल्या घराला कुठेही सोडून जाऊ शकत नाही. रमा तेव्हा सुद्धा तेच म्हणेल की नाही, आपण आपल्या घरी परत जाऊ आणि तिकडे आम्ही एकमेकांबरोबर वेळ घालायचा प्रयत्न करतोय, भविष्याची स्वप्न पाहतो, स्वप्न रंगवत असताना येथे या घरामध्ये काय चाललंय हे सर्व. आणि तुम्हाला काय वाटतं की रमाला हे सर्व सांगितल्यानंतर ती हे घर सोडायला तयार होईल का? नाही, ती असं म्हणेल की नाही, आपण घरामध्ये परत जाऊ, हे जे काही घरामध्ये संकट उभं राहिलं ना ते आता आपण सोडू, सगळ्यातून मार्ग काढू, असं रमा म्हणेल. पण रमा तिकडे काही थांबणार नाही. अशी आहे माझी रमा, असं माझी रमा म्हणेल. म्हणून अक्षय आता त्यांना सांगत असतो आणि पार्वती आजीवर सुद्धा तो रागवतो की कळलं का आजी, तुला ज्या काही त्या उतार वयात तू चुका करून ठेवल्या त्याची जळ आता आम्हाला आता बसते, त्याचे परिणाम आता सुद्धा आम्हाला भोगावे लागतात. तेव्हा आता अक्षय हा आजीवरच अगदी रागावून उठलेला असतो. त्या मधुमती आजीला फार आनंद होत असतो. ती तर अगदी हसते. तर आनंद हा अक्षयला शांत राहण्यासाठी सांगतो. तेव्हा अक्षय तरी सुद्धा रागाने म्हणतो की जमलं तर तुम्हाला हे सर्व थांबवा तुम्ही. तेव्हा अक्षयला इतकं टेन्शन आलेले असते आणि अक्षय आपले बूट घेतो, आईच्या हातामध्ये हात देतो. तर सीमा सुद्धा अक्षयचा हात अगदी सोडू नये असं तिला वाटत असतं. अक्षय सुद्धा आईकडे पाहतो. मधुमती तर आजी अगदी हसून हे सर्व पाहत असते. आपल्या पार्वती आजीला सुद्धा खूप टेन्शन येतं, ती रडत असते. परंतु मधुमती आजीला तिच्याकडे बघून खूप असा आनंद होत असतो आणि अक्षय आता त्या घरातून निघतो. त्यानंतर मात्र आता इकडे शशिकांत जेलमध्ये असतो. अगदी असं त्याला काय करू खाली मान घालून बसलेला असतो. तेव्हा मात्र आता तेथे पंकज काका येतात. पंकज काका हे शशिकांतला म्हणतात की काय मुकादम साहेब, अहो काय अवस्था, निघाले होते वाहक बनायला आणि मला तर तुम्हाला बघून खरंच खूप मजा येते. कसं वाटतं इकडचं हवा पाणी बदलून, सेम टू सेम तुम्ही अगदी त्या सर्कशीतील दिसतात, पिंजऱ्यात जसा वाघ अडकतो ना अगदी तसे. आणि पंकज काका आता जोरजोराने शशिकांतवर हसत असतो. तेव्हा शशिकांत मात्र अगदी शांत असतो आणि तो म्हणतो की पंकज, अरे तू इथे कशाला आलास? तेव्हा पंकज म्हणतो की मला काय वाटलं की जरा तुमची विचारपूस करावी, तुम्हाला भेटावं, पण आलो मात्र कामामुळेच, नाहीतर तुम्हाला भेटायचं काय तर बघायची सुद्धा इच्छा नाही हो. तेव्हा पंकज काकांना जेव्हा शशिकांत म्हणतो की कामाचं जे काही आहे तेच फक्त बोल, तेव्हा पंकज काका म्हणतात की कसं की उद्या कोर्टाची सुनावणी आहे आणि तेथे म्हणजे माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला सुद्धा बोलवतात आणि ते मला आता प्रश्न विचारतील, मला तोंड उघडावे लागेल. त्यासाठी मला असं वाटलं की तुम्हाला एकदा भेटावं आणि विचारावं की नक्की काय बोलू आणि किती तोंड उघडू म्हणून आणि कसं तोंड उघडू. आणि जर मी ठरवलं तर माझ्याकडे खूप काही असं सांगायला आहे, अगदी लावणीतील बाईपासून सर्व काही माझ्याकडे पुरावे आहेत. बोलायची तर इच्छा नाही माझी, पण काय करणार, कोर्ट आहे आणि ते मला उलटसुलट प्रश्न विचारत राहणार, मग मला ते प्रश्नाची उत्तरं भडाभडा द्यावीच लागते आणि नकळत असं माझ्या तोंडातून सर्व काही बाहेर पडणारच. म्हणून मला असं वाटलं की तुम्हाला एकदा नक्की काय करायचं आणि काय नाही हे विचारावं. काय काय सांगू मी त्यांना की माझ्या लेकीला रमाला तुम्ही सर्वांनी मिळून कसा त्रास दिला, कशी वागणूक तुम्ही माझ्या लेकीला दिली, ते सर्व मी सांगू? गुंड पाठवून तुम्ही मला जीवेनिसी मारण्याचा प्रयत्न केला हे सांगू का मी? तो त्यांना सांगा ना तुम्ही, मी नक्की त्यांना काय सांगू? तेव्हा मात्र आता शशिकांतला खूप वाईट वाटतं. शशिकांत लगेच उठतो आणि पंकज काकाच्या जवळ येतो. तेव्हा शशिकांत म्हणतो की पंकज, तुला जे जे काही कोर्टाला सांगायचं आहे ते सर्व तू सांग, मी खरंच खूप बदललेलो आहो. रमाला विचारा तुम्ही की ती नक्की तुम्हाला सांगेल. तर पंकज काका म्हणतात की हो, तिला विचारूनच मी येथे आलो, ती बिचारी तर गरीब आहे हो, ती मला म्हटले की ते सुधारलेत म्हणून, आपणच त्यांना एक संधी द्यायला हवी. पण तरी सुद्धा सांगतो की तुमच्यासारख्या माणसावर माझा नाही विश्वास बसत, त्यामुळेच मला असं वाटतं
वाटलं की एकदा तरी तुमची भेट घ्यावी म्हणून मी इकडे तुम्हाला भेटायला आलो. त्यावर शशिकांत म्हणतो की पंकज, अरे तू म्हटला ना ते अगदी खरं आहे. अरे सर्कशीतील एकदा वाघासारखाच मी झालेलो आहो. अरे अगोदर तर जंगलातील वाघासारखी गुरमी माझ्या अंगात होती, तीच गुरमी माझ्या अंगाशी आली. जेलच्या 4 भिंतीने मला माझी लायकी दाखवली. अरे आपल्या पेक्षा नाती महत्वाची असतात हे मला आता येथे आल्यानंतर कळलं. खरंच मी खूप चुकलो. म्हणून शशिकांतला आता खूप गिल्टी फील वाटत असतं. स्वतःच्या जे काही वागला तो त्याचा पश्चाताप त्याला आता येते जेलमध्ये आल्यानंतर येत असतं. खूप चुकीचं वागलो रे पंकज, खूप वाईट वागलो, खूप काही पाप मी केली रे. पण अरे पंकज आता मला नाती हवी आहेत. अरे चूक झाली माझी, पण त्या चुकांसाठी मला माफी नकोय. याचं प्रायचित्त मला हवं आहे आणि शिक्षा सुद्धा हवी आहे. शिक्षा तर मला झालीच पाहिजे, तरच माझं प्रायचित्त पूर्ण होईल. त्यामुळे तुला जे काही कोर्टाला सांगायचे असेल ते सगळं काही तू कोर्टाला सांगून दे. काही असं हच्च राखू नको. पंकज काका फक्त ऐकत असतात आणि शशिकांत पुन्हा आपल्या जागेवर जाऊन बसतो. तेव्हा पंकज काकांना खरंच असं वाटतं की शशिकांत नक्की बदलले आहे म्हणून, आणि शशिकांत अगदी खाली मान घालून बसलेला असतो. खरंच त्याला त्याचं खूप असं पश्चाताप होत असतो. त्यानंतर मात्र इकडे रमा ही मस्त तयार होऊन आपल्या अक्षयला भेटायला बोलवलेल्या ठिकाणी जायला निघते. रमा आपल्या विचारात गुंतलेली असते. अक्षयला भेटण्यासाठी इतकी आतुर झालेली असते. म्हणजे तिचं लक्ष पूर्णपणे अक्षयकडे असतं. आणि तेवढ्यात समोरून एक वेटर येतो आणि त्या वेटरला रमाचा धक्का लागतो. त्याच्या हातातील जे काही नाश्ता वगैरे आहे तर ती ट्रे हा खाली पडतो. तेव्हा रमा ही स्वतःला सावरते. तिला अक्षय बरोबर प्रेमाचे जे काही क्षण घालवलेले आहेत ते क्षण अगदी डोळ्यासमोरच येत असतात. अक्षय तिला जवळ घेत म्हटलेला असतो की आता राजा राणीचा संसार सुखाचा होईल. परंतु रमाला मात्र आता कसली तरी एक अशी भीती वाटत असते की नक्की काय होणार आहे. असे संकेत तिच्या समोर आता येत असतात. आणि ज्या चिठ्ठ्या म्हणजे अक्षयने वेगवेगळ्या कलरच्या कागदामध्ये लिहून ठेवलेल्या असतात आणि त्यावर एक गुलाबाचं फूल, हे सर्व काही रमाला त्याची आठवण होत असते. आणि त्या चिठ्ठीमध्ये जे काही लिहिलेलं असतं तर रमाच्या अगदी डोळ्यासमोर ते येत असतं. आणि शेवटच्या गुलाबी चिठ्ठीवर असं लिहिलेलं असतं की संध्याकाळी बरोबर 5 वाजता तुम्हाला सनसेट पॉइंटवर येऊन भेट. म्हणून रमा आता तिकडेच खुश होऊन चाललेली असते आणि परत रमा ही स्वतःला सावरून खुश होते आणि इतक्या आनंदात ती परत जायला निघते. परंतु जेव्हा पायऱ्या उतरत असते तर इतकी आनंदात असते आणि त्याच पायरीवरून मात्र आता तिचा सँडल मधून पाय घसरतो आणि रमा जोरात खाली पडणार, परंतु स्वतःला ती सावरते आणि पुन्हा आणखी घाबरते. तेव्हा रमाला अगदी घाम येतो. रमा विचार करते की हे असं का होत असेल मला आज. आपलं मंगळसूत्र हातामध्ये धरते आणि हे माझ्या सोबत नाही म्हणून माझं लक्ष लागत नाही का, असे आपले मनात विचार करते. आणि परत तिला अक्षयची आठवण येते. अक्षयला म्हणजे मनात म्हणते की कधी येणार आहात तुम्ही परत, प्लीज जरा लवकर या. कालची रात्र ही निशिगंध दरवळ्यासारखं वाटते आणि अगदी सुगंध बनून दरवळते. तुमचा स्पर्श आठवून सतत आकाश पाळण्यात असल्यासारखं वाटतं. म्हणून रमा पुन्हा अगदी खुश होते आणि पुन्हा एकदा ती आपला मूड चेंज करून मस्त फ्रेश होऊन जायला निघते. त्यानंतर इकडे जे काही शशिकांत बोललेलं असतो त्या सर्वाचा पंकज काका विचार करतात आणि पंकज काका तेथेच असतात आणि विचार करत करत म्हणतात की हा माणूस एक नंबरचा रंग बदलू सरडा आहे. सरडा याला जरा याचं टॉनिकच देतो. आणि मुद्दाम तो शशिकांतला म्हणतो की बाबा अहो तुम्ही तर खरंच बदललेत आणि हे बघा त्यासाठी मी तुमच्यासाठी एक गिफ्ट आणले. गिफ्ट जरा इकडे या. अहो या तर खरी, असे शशिकांतला म्हणतो. तेव्हा जी दारूची बॉटल असते तर पंकज काका खिशातून काढतात. शशिकांत उठतो आणि पंकज काका जवळ परत येतो आणि काय आणलंस असे विचारतो. तेव्हा ती दारूची बॉटल पंकज काका शशिकांतला दाखवतो आणि तुमच्यासाठी खासच आणलेला आहे रेडी मिक्स करून. अहो पण तुमच्या एवढी महागडी नाही, पण कसं की रिझल्ट हा सेम आहे. एका घोटामध्ये डायरेक्ट तुम्ही ढगा. तेव्हा मात्र आता तो हवालदार येतो आणि तो पंकज काकाला म्हणतो की जरा लवकर बोल, टाइम तुझा संपत आला भेटण्याचा. तेव्हा पंकज काका शशिकांतला म्हणतात की त्याचं काही टेन्शन घेऊ नका, तो माझा मित्रच आहे, तुम्ही मात्र हे घ्या, त्याच्याकडे लक्ष देऊ नका. तेव्हा लगेच शशिकांत हा पंकज काकाच्या हातातील बाटली घेतात आणि त्या बाटलीतील एक घोट दारू म्हणजे पितात. तेव्हा पंकज काका हसून विचारतो की कसा रिझल्ट आहे, गेले का नाही एकदम तुम्ही असे ढगात. तेव्हा शशिकांत पुन्हा ती बॉटल पंकज काकांना द्यायला लागतात. पंकज काका म्हणतात की नाही हो, राहून द्या, तुमच्यासाठीच आणली होती, राहून द्या हो, राहून द्या. तर शशिकांत म्हणतो की खरंच, आणि पंकज काकांना तो थँक्यू बोलतो. तेव्हा पंकज काका पुन्हा दारू पिल्यानंतर शशिकांतला विचारतात की मग आता मला सांगा की ही नेमकं काय भानगड
माझ्याकडे आहेत. जे काही तुमचं नाटकं बोलणं आहे ना ते सोडा, इमानदारीत मला जे काही आहे ते अगदी खरं खरं स्पष्ट सांगा. त्यावर शशिकांत म्हणतो की अरे पंकज, मला माहिती आहे की या रूपावर तुझा विश्वास नाही बस, पण तरी सुद्धा मी तुला विनंती करतो की खरंच तू माझ्यावर विश्वास ठेव. मी खरंच खूप बदललो. अरे आयुष्यामध्ये मी हरलो रे पंकज. ना मी कधी चांगला बाप बनू शकलो, ना मी चांगला एक नवरा बनू शकलो. माझा मुलगा अक्षय कायम मला मिस्टर मुकादम असं म्हणत आलं. बापाची सुद्धा जागा मी घेऊ शकलो नाही. सीमाला तर आयुष्यभर इतकं छळलंय मी, इतका त्रास दिला. अरे सीमाने सर्व संसार हा माझ्या बरोबर अगदी घाबरत केला. आणि तुझी पुतणी रमा आयुष्यभर ती माझा आदर करत आली, मला मान दिला. आणि मी मात्र काय केलं त्यांच्यासोबत. त्यामुळे माझ्या चुकांची शिक्षा मला मिळायला हवी. त्यामुळे पंकज, तू माझ्या बाबतीत जे जे तुला माहिती आहे, जी पाप मी केलेली आहेत, जी सर्व तुला माहिती आहे, ती सर्व तू कोर्टाला सांगून टाक. काही घाबरू नकोस. सगळ्या पापांचा माझा पाढा तू कोर्टासमोर वाचून टाक. अशी जबर शिक्षा तू मला मिळून दे. तशाच शिक्षेचा मी हक्कदार आहे आणि त्याच लायकीचा. अरे मी प्रायचित्त भोगून आल्यानंतर त्यानंतर सीमा मला नवरा म्हणून स्वीकारेल, अक्षय आणि रमा मला बाबा म्हणून हाक मारतील. म्हणून त्यासाठी मला प्रायचित्त हवं आहे पंकज. त्यासाठी मला ही शिक्षा व्हायलाच हवी. तेव्हा पंकज काका म्हणतात की मिस्टर शशिकांत मुकादम, तुम्ही काय आहात ना हे मला चांगलं माहिती आहे. त्यामुळे हॅपी जेनी आणि मिस्टर मुकादम, ज्या दिवसाची मी आतुरतेने वाट पाहतो तो दिवस मात्र आज आला. त्यामुळे तुम्ही तिकडे तोंड करून आता आराम करा आणि जमलं तर केलेल्या चुकांचं प्रायचित्त करा. तेव्हा शशिकांतला त्याच्या सर्व चुकांची अगदी पश्चाताप येत असतो आणि पंकज काका त्याला समजावून सांगतात. आनंद आणि अभिषेक हे बाहेर येतात, परंतु आनंदला घरामध्ये जे काही वातावरण आणि टेन्शनचं वातावरण होतं, अक्षय असा रागावून गेला, त्यामुळे खूप टेन्शन येते. आणि अभि त्याला चहा देतो. एका टपरीवर ते चहा घ्यायला बसतात. तेव्हा आता आनंदचं काही लक्ष नसतं. तेव्हा मात्र अभि म्हणतो, अरे दादा कसला विचार करतो. त्यावर आनंद इतका नाराज असतो आणि तो अभिला म्हणतो की अरे विचार करण्याशिवाय दुसरं काय आपल्या हातात आहे रे अभया. त्यावर अभि सुद्धा म्हणतो की हो ना, अरे ते तर आहेच. अरे आपल्या घराला ना ग्रहण लागलं, ग्रहण. तेव्हा आनंद म्हणतो की अरे ग्रहण नाही अभया, शाप लागला, शाप. म्हणजे हेच बघ ना, अरे जरा कुठे आपल्या आयुष्यामध्ये 4 आनंदाचे क्षण येतात, तोच काही ना काही असं आनंदावर दुःखाचं विरजन पडलंच असं समज. तेव्हा अभि म्हणतो की हो ना, अरे पग हेच पग झाले ना, सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले होते. ती रेवा आपल्या आयुष्यातून परत गेली होती, ती परत कधीही येणार नव्हती. अरे अक्षय रमा हे एकमेकांच्या जवळ आलेत, एकत्र आलेत असं कुठं आपल्याला वाटत होते आणि तो आनंद आपण घेत होतो तोच लगेच. तेव्हा आनंद सुद्धा रागाने म्हणतो की तोच ती मधुमती आजी आपल्या आयुष्यामध्ये येऊन टपकली. अरे टपकली कसली, घुसली ती आपल्या आयुष्यामध्ये येऊन आणि आपल्या आयुष्यामध्ये येऊन आपल्या आयुष्याचं पार असं वाटोळं करून टाकलं. म्हणून आनंदला खूप अशी चिड येत असते, खूप रागवत असतो. अरे आभ्या ती आपल्याला आपल्या तालावर नाचवते आणि काय तर म्हणे भीतीचं दुसरं नाव मधुमती, अशी त्या मधुमती आजीची ऍक्टिंग करत आनंद मात्र गाल फुगून इकडे तिकडे वाकडे करत अभिला सांगत असतो. तिच्यासारखाच तो तोरा करत असतो. तर अभि म्हणतो रे अरे तू तर अगदी तिच्यासारखा दिसतो, तू तरी मला अशी भीती घालू नकोस, बास्कर ही तिची ऍक्टिंग. तेव्हा आनंद म्हणतो की अरे अभ्या गप ना रे यार. तेव्हा अभि म्हणतो की नाही अरे बाबा, ती जे काही बोलती ना ते बरोबर आहे. तिच्याकडे बघूनच भीतीच वाटते खरंच. त्यामुळे तिचे नियम कितीही फालतू जरी असले ना, आणि इकडे तिकडे आपला हात तो त्याच्याकडे माझ्याकडे म्हणजे ते फिरवत म्हणतो की हो ना हेच बघ, आपण तिचे नियम लागू करतो आणि तिच्या हालचाली तर होतातच ना, आपण तिच्या जसे सांगितले तसे कपडे घातले तसं राहतो. मला एक गोष्ट कळत नाही, पण नक्की ती काय बोलते रे. आपण तिचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय, ती आपली वाट लावणार आहे, ती ओपनली आपल्याला चॅलेंज देते. नक्की हा काय प्रकार आहे रे. त्यावर आनंद म्हणतो की अरे अभ्या तुला नाही माहिती यार, अरे आपल्या आजीनं पास्ट मध्ये ज्या काही चुका केल्यात ना, त्या चुका आता आपण सर्वजण भोगतोय. आपण सर्वजण बर का, एक्झॅक्टली आजीने हे सर्व केलेलं आहे. आणि बघ ना यार, अरे आजीने हे सर्व करके धार आहे आणि रमा आणि अक्षयची काहीच चूक नाही. आणि जरा कुठे त्यांच्या आयुष्यामध्ये काहीतरी चांगलं घडायला जातं आणि तोच ना कुठे कुठे काहीतरी असं वाईट ऐकायला येतं आणि वाईट घडत असतं. प्रत्येक वेळेस अगदी तसंच होत असतं. त्यावर अभि म्हणतो की हे बघ दादा, मी तुला आज एक सांगतो की काही होऊन दे आणि कसं काही कुणाला करून दे, पण तरी सुद्धा अक्षय आणि रमाच्या बाबतीत जे काही घडेल ना ते आता मात्र चांगलंच घडेल. कोणीही येऊन दे आधी, कोणीही तरी सुद्धा चांगलंच होणार. तेव्हा आनंद म्हणतो की हो अभ्या, अरे खरंच त्यांच्या आयुष्यामध्ये सर्व काही अगदी चांगलंच होऊन दे, कारण त्या दोघांनी खूप काही असं भोगलंय, खूप काही सहन केलं आणि खरंच तुझं म्हणणं अगदी खरं होणार आहे. तेव्हा अभि म्हणतो की हो मी तुला सांग
सांगतो की सर्व काही खरंच होणार आहे, होणार म्हणजे होणारच. आणि जे काही हातामध्ये चहाचे ग्लास असतात तर एकमेकांच्या ग्लासला ग्लास लावून ते अगदी खुशून ते चहा पितात. त्यानंतर मात्र अक्षय हा रमाला भेटण्यासाठी गाडीतून येत असतो. तो सुद्धा खूप खुश असतो आणि रमा, मी तुला आता लगेच भेटायला येतो आणि खरंच तू माझ्या बरोबर असली ना मला सुख मिळतंय आणि मी तुला परत भेटायला येतोय रमा, तू सोबत असली ना मला शांतता मिळते. तेव्हा रमा सुद्धा अक्षयला भेटायला येत असते आणि ती सुद्धा इतकी खुश असते कारण अक्षय आणि ती आता एका सनसेट पॉइंटवर भेटणार असतात. रमा रोडने येत असते तेव्हा एका ठिकाणी ती रोडवर थांबते आणि किती वेळ झाला यांचा फोन सुद्धा अजून आलेला नाही. कधी एकदा यांना भेटते असं झालंय, 5 वाजता येतो असे ते म्हटले होते पण अजून ते आलेली नाही. कुठे असतील हे? रमा त्या पॉइंटवर येऊन पोहोचलेली असते आणि अक्षयची वाट पाहत असते आणि तेवढ्यात जे काही समोर जोडपं असतं, एक कपल असतं. तेव्हा मात्र आता ते एकमेकांना आय लव्ह यू असे एकमेकांचे नाव घेऊन म्हणतात. तेव्हा मात्र तो जो काही रवी असतो तो म्हणतो की कांचन आय लव्ह यू असे जोरात आवाज देत त्या दरीमध्ये ओरडत असतो आणि आवाज मात्र असा सर्वत्र घुमत असतो. तेव्हा मात्र आता जी कांचन असते ती सुद्धा आपल्या रवी सोबत असलेल्या रवीला म्हणते की रवी आय लव्ह यू. तेव्हा रमा त्या दोघांचा तो आवाज पाहते आणि त्या दोघांना इतकं खुश आहे ते बघून ती सुद्धा खूप खुश होते. रमा सुद्धा आपल्या अक्षयला असाच आवाज द्यायचा ठरवते. रमा लाजत असते, हसत असते, एक एक पाऊल मागे येत असते, पुढे जात असते. तेव्हा रमा सुद्धा अगदी जोरात असे रमा अक्षय असा त्या दरीच्या कडेला उभा राहून आवाज देते. रमाचा आवाज सुद्धा रमा अक्षय हा खूप घुमतो. रमा गोलगिरिया घेते आणि खूप खुश असे तेथे तिला वाटत असतं. तेव्हा अक्षय तर गाडीतून येत असतो आणि खरंच आता तर उशीर झालाच, मूर्खपणा केलाच आणि उगाच कशाला घरी गेलं असेल म्हणून त्याला स्वतःचा खूप राग येतो. तिकडे बिचारी रमा एकटी आहे, ती माझी वाट बघत असेल आणि अरे यार भूक तर लागलेली आहे, मग काय करू, थांबू का कुठे? पण नको, रमा तर तिकडे एकटी आहे, तिकडे रमाजवळ गेल्यानंतरच मी काहीतरी खाईल असे ठरवून तो पुन्हा आपल्या घड्याळामध्ये पाहतो आणि परत आपल्या गाडीतून येत असतो. कुठेही तो रस्त्याने थांबत नाही, परंतु रस्त्यात मात्र एक जे काही फुलं विकणारे काका असतात अगदी, तेव्हा रमा तो बुके घेण्यासाठी परत आपली गाडी वळून त्या काकांजवळ येतो. त्यांच्या दुकानामधून रमाला प्रपोज करण्यासाठी ते फुलं त्याला घ्यायचे असतात म्हणून तो खूप खुश होऊन खाली उतरतो आणि त्या फुलांकडे बघत गुलाबी कलरचे जे काही गुलाब हे फुलं असतात तर तो बुके तो विकत घेतो. तेव्हा काका म्हणतात की हे बघा हा बुके खरंच खूप छान आहे. तर अक्षय त्याची किंमत विचारतो तर ते काका म्हणतात की फक्त 200 रुपये. तेव्हा अक्षय तो बुके घेतो आणि फोनवर ते पैसे ट्रान्सफर करून हो झालेत असे बोलून परत गाडीमध्ये बसतो आणि गाडी चालू करणार तोच लगेच तेथे रमा आल्याचा त्याला भास होतो. रमा म्हणते की काय कुणासाठी, म्हणून अक्षयला ती खुणावते. अक्षय तर खुश होऊन रमाकडे बघून हसतो आणि रमाला तो बुके दाखवायला जातो. तोच रमा गायब होते, म्हणजे तो त्याचा अभ्यास असतो. रमाला कधी असं भेटेल अशी त्याची गत होते म्हणून तो स्वतःचीच हसतो आणि परत गाडी चालू करून तो रमाला भेटायला निघतो. परंतु जेव्हा त्याने रमाला तो फुलांचा अगोदर बुके दिलेला असतो त्यात जे काही गुलाबाच्या फुलांचे काटे असतात तर ते रमाला टोचतात आणि तेव्हा रमाच्या बोटातून रक्त येत असते आणि रमा त्याला म्हटलेले असते की सुख जेव्हा टिपेला जातं तेव्हा मात्र त्याचे काटे टोचतात, म्हणजे भीती वाटते कारण तिथून दुःखाची सुरुवात होते. म्हणून अक्षय पुन्हा गाडी चालून पुढे जायला निघतो. पुन्हा त्याला रमा ही रोडमध्ये गाडीला हात करत असलेली दिसते. आरशामध्ये रमाला बघून खूप छान हसतो आणि लगेच गाडीच्या खाली उतरणार तोच लगेच त्याला समोर गाडीच्या मागे 2 मुली एकमेकांशी बोलताना दिसतात आणि तो परत सीट बेल्ट लावतो आणि हसून स्वतःला गाडी चालू करतो आणि परत रमाला भेटायला निघतो. त्यानंतर मात्र इकडे पार्वती आजी खूप रडत असते तर सीमा म्हणते की आई अहो प्लीज शांत व्हा, कारण आजीला आता स्वतःच्या करण्याचा खूप पश्चाताप येत असतो. आजी रडतच म्हणते की अगं अक्षय जे म्हटलं ते अगदी खरं आहे, म्हणजे अगं चुका मी केल्या आणि त्याची शिक्षा तुम्ही सर्वजण भोगता. आज मी माझ्या नातवाचा सर्व कुटुंबाचा विश्वास गमावून बसलो. मग सीमा मी तुला आज खरं सांगते की जे काही केलं ना मी ते फक्त आपल्या कुटुंबाला सुखात ठेवण्यासाठी, आपल्या कुणाला काही कमी पडायला नको, आपल्या कुटुंबाला काही नको, म्हणजे सर्व काही अगदी म्हणजे व्हायला हवं हाच विचार फक्त मी तेव्हा आपल्या कुटुंबाचा केला होता, म्हणून हे सर्व कुटुंबासाठी मी केल्याचं आजी सीमाला सांगत असते आणि खरंच ती खूप रडत सुद्धा असते. तेव्हा सीमा म्हणते की हो आई शांत व्हा, जे काही तुम्ही केलत ना ते खरंच आम्हाला कळतंय आई, तुम्ही जे काही केलत ना ते आमच्यासाठी केलं, तुमच्या कुटुंबासाठी केलं, पण आई ते सर्व करताना कोणाचा तरी हक्क तुम्ही हिरावून घेतलात ना, आपल्या सर्व कर्मांची फळं आपल्याला येथेच भोगावी लागतात. हो ना आई. तेव्हा पार्वती आजी म्हणते की अगं पण माझी कर्म आहेत ना
पण त्याची फळही मला भोगायला हवीत, परंतु त्याचं फळ मात्र तुम्ही सर्वजण भोगतात. माझे नातवंड, माझ्या नातसुना या सर्वात तुमची काय चूक आहे ते मला सांगा. माझ्या पापाचं प्रायचित्त हे तुम्हाला भोगावं लागतं याचं मला खरंच खूप वाईट वाटतं. आणि पार्वती आजी ढसाढसा रडत असते. तुम्ही सगळ्यांनी हे का भोगायचं? माझी पाप आहेत, मी केलीत ना ते पाप, म्हणून पार्वती आजी खूप रडत असते. तर सीमा म्हणते की आई तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि इतक्या रडू सुद्धा नका, स्वतःला असं कमी लेखू नका, होईल काहीतरी, निघेल यातून काहीतरी मार्ग असा. आपण सर्वजण एकत्र तर आहोत ना, मग नक्की काहीतरी असा मार्ग निघेल आणि हे सर्व जे काही केलेलं आहेत ना त्याचं फळ नक्की मिळेलच आपण. परंतु आई स्वतःला असं दुःखी मानू नका, प्लीज शांत व्हा, म्हणून आता तुम्ही रडू नका. म्हणून सीमा ही पार्वती आजीला खूप समजावते. आई माझ्यावर विश्वास ठेवा असा खूप मोठा आधार सीमा ही पार्वती आजीला देत असते. सीमाला सुद्धा खूप वाईट वाटतं आणि त्यानंतर अक्षय हा रमाला भेटायला येत असतो. रमा ही घड्याळात पाहत असते आणि अक्षयला खरंच यायला उशीर होत असतो. म्हणून रमा ही खूप खुश होऊन आतुरतेने अक्षयची येण्याची वाटच पाहत असते आणि खूप खुश असते, कारण तिला आता अक्षय या पॉइंटवर भेटणार असतो. अक्षयने सुद्धा रमासाठी आणलेला तो फुलांचा बुके हा तो मस्त त्याचा वास घेत असतो आणि इकडे रमा त्याची वाटच पाहत असते. तेव्हा मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये रमा त्या सनसेट पॉइंटला आलेली असते आणि अक्षय तेथे गाडीतून येऊन पोहोचतो. रमाला फोन करतो, अगं रमा कुठे आहे? मी त्या सनसेट पॉइंटवर येऊन पोहोचलेलो आहोत. तेव्हा मात्र रमा सुद्धा अक्षयला भेटण्यासाठी येत असते. अक्षयला समोरून ती हात वर करते आणि त्याच वेळेस मात्र आता एक दुर्दैवी अशी घटना घडते. मित्रांनो आपले रमा आणि अक्षय एकमेकांना अगदी आतुरतेने भेटत असतात, परंतु जेव्हा एक समोरून गाडी येते आणि आपल्या रमाला धडकन अशी उडून देते आणि अक्षय जोरात धावतो, रमा रमा करत असतो, परंतु रमा इतकी उंच उडालेली असते आणि जी काही दरी असते तर त्या दरीमध्ये रमा आपली अशी उंच उडते. अक्षय तिच्या हाताला धरतो, परंतु तरी सुद्धा रमा ही अक्षयच्या हातामधून हात तिचा सुटला जातो आणि रमा ही जोरात अक्षय असे बोलत अक्षय ओरडत असते आणि अक्षय रमा असे जोरात किंचाळत खूप रडत असतो आणि रमा ही दरीत जाऊन पडते. अक्षय खूप रमा 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 करत खूप रडतो आणि रमा दरीत जाऊन पडलेली असते. तर मित्रांनो आता या संकटातून आपली रमा कशी वाचून येते हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.